तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजच्या थंबनेल आणि टायटलवरून तुम्हाला समजलंच असेल की आजच्या व्हिडिओचा आपला टॉपिक काय. तर आज आपण आलोय भिवंडीमध्ये असलेल्या एका फार्म हाऊसला. तर प्रत्येकजण कर्जत लोणावळा या ठिकाणी तर तुम्ही जातच असाल विलासाठी किंवा रिसॉर्टसाठी किंवा फार्म हाऊससाठी. परंतु तिकडे आता ओव्हर क्राऊड आहे पूर्ण, ते तुम्हालाही माहिती असेल किंवा बुकिंग तुम्हाला भेटणार नाही. परंतु तेच म्हणून आता भिवंडीमध्ये तुमच्यासाठी एक खास फार्म हाऊस शोधला आहे आणि त्या फार्म हाऊसला आपण व्हिजिट केले की तरे फार्म हाऊस म्हणून या फार्म हाऊसचं नाव आहे. तर आपण बघूया नक्की हा फार्म हाऊस कुठे आहे, काय आहे आणि कसं आहे ते. तर भिवंडी रेल्वे स्टेशनपासून हा फार्म हाऊस फक्त 10 किलोमीटर अंतरावरच आहे आणि यालासुद्धा तुम्हाला कॅब उबर किंवा ऑटो वगैरेचा ऑप्शन अवेलेबल आहे. तरीसुद्धा मी तुम्हाला डायरेक्ट गुगल मॅपची लोकेशन ही डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे, तर तीसुद्धा तुम्ही चेकआउट करा. तर चला, तर फार्म हाऊस आता नक्की कसं आहे काय आहे ते सगळं आपण बघूया. चला तर मग. तर ही मेन एंट्री गेट आहे फार्म हाऊसचा आणि बाजूचा परिसर बघा, पूर्ण इकडे गार्डन आहे चारही बाजूला आणि तिकडे सुद्धा पेटसाठी काहीतरी आहे. आणि हा बघा, हा आहे आपला फार्म हाऊस तरे फार्म म्हणून. तर बघूया आता आतमध्ये नक्की फार्म हाऊस कसा आहे. तर चला तर मग. तर ही काय फ्रंट बाजू आहे फार्म हाऊसची आणि टोटल 4 BHK आहे फार्म हाऊस. तर बघूया आता आतमध्ये. तर ही एंट्री आहे आणि हॉल बघू शकता, स्पेसियस असा. हॉलची साईज चेक करा की पूर्ण काहीतरी 12 का 15 सीटर सोफा भेटेल तुम्हाला इथे, सोबत TV सुद्धा. परत इकडे ह्या बाजूला कोपऱ्यात मंदिरसुद्धा बघायला भेटेल थोडा. इकडे TV, ही मेन एंट्री आहे आणि बाकीचे 4 बेडरूम ह्या बाजूला. तर फर्स्ट बेडरूम, सेकंड आणि थर्ड. तर 4 बेडरूम दाखवतो तुम्हाला. आधी बेडरूम बघून घ्या. तर बेडरूमसुद्धा बघून घ्या, मोठ्या साईजमध्ये आहे. इकडून परत विंडो आहे आणि ह्या बाजूला सुद्धा बाहेरचा एरिया आहे सगळा. तर हा फर्स्ट बेडरूम आणि त्याच्याच बाजूला इकडे बाहेर कॉमन वॉशरूम दिलेला आहे आणि सेकंड बेडरूम ह्या बाजूला दिलेला आहे. तर सेकंड बेडरूम बघा, ह्याची सुद्धा साईज बघू शकता सेकंड बेडरूमची. इकडे मिरर सुद्धा दिलेला आहे मोठा. एक किंग बेड साईज. इकडे वॉर्डरोब सुद्धा दिलेला आहे आणि त्यामध्येच तुम्हाला ब्लँकेट वगैरे सगळे कंबल वगैरे ह्यातच अवेलेबल आहे. आणि एक्स्ट्रा तरी सुद्धा लागली तर गादी वगैरे सुद्धा त्यांनी अवेलेबल करून दिलेली आहे. आणि आता वॉशरूम दाखवतो. तर वॉशरूम बघा, वॉशरूम सुद्धा नीट अँड क्लीन आहे. मिरर दिलेला आहे, गीझर सुद्धा दिलेला आहे इथेच आणि वॉशरूम पण वेस्टर्न नीट अँड क्लीन आहे. तर चला थर्ड बेडरूम बघूया. तर थर्ड बेडरूम त्याच्या बाजूलाच आहे, निशांत आपला इकडे आहे. इकडे सुद्धा 2 एक्स्ट्रा गाद्या दिलेल्या आहेत. इकडे सुद्धा वॉर्डरोब दिलेला आहे सेम, की ह्या सुद्धा कंबल वगैरे सगळं काय ॲडजस्ट करून दिलेलं आहे त्यांनी वॉर्डरोबमध्ये. आणि तिसरा बेडरूमसुद्धा बघू शकता तुम्ही. आणि प्रत्येक रूममध्ये AC हा अवेलेबल आहे. 4ही बेडरूममध्ये AC दिलेला आहे. मिरर मोठ्या साईजचा, किंग साईज बेड, अटॅच वॉशरूम, वॉर्डरोब, एक्स्ट्रा गाद्या सगळे काही अवेलेबल आहे. तर बघू शकता AC वगैरे पण इकडेच लावलेला आहे. तर चला फोर्थ बेडरूम बघूया. तर ह्या साईडचे 3ही बेडरूम बघितलेले आहेत आपण, की हा फर्स्ट, हा इकडे सेकंड आणि हा इकडे थर्ड. तर आता फोर्थ बेडरूम बघूया. हॉलमधून आतच एंट्री केल्यावर इकडे बघू शकता फोर्थ बेडरूम. हा सुद्धा स्पेशियस असा, वर AC आणि हा फार्म हाऊसवाल्यांनीच स्पीकरसुद्धा अरेंज करून दिलेला आहे. ह्याचासुद्धा वॉशरूम बघून घ्या. ह्याचासुद्धा वॉशरूम बघू शकता, पुन्हा स्पेशियस असा आहे. गीझर इकडे सुद्धा अवेलेबल आहे. एक्स्ट्रा गादी आणि बेडरूम. इकडे सुद्धा एक मोठा मिरर दिलेला आहे. आणि ह्या चौथ्या बेडरूमची सर्वात खास गोष्ट म्हणजे आणि सगळ्यात मेन गोष्ट, बाहेर एंट्री केल्यावर स्पेशियस पूल असा. आणि आता अजून एक मेन गोष्ट, की फोर्थ बेडरूमच्याच बाहेर इकडच्याच बाजूला किचनसुद्धा दिलेलं आहे. आणि बेडरूमपेक्षा आता किचनची साईज बघा,
किचन सुद्धा बघू शकता किती मोठ्या प्रकारे दिलेलं आहे आणि त्यासोबतच 2 बिग साईज रेफ्रिजरेटर बघू शकता. इकडे सुद्धा सामान ठेवायला हे दिलेलं आहे कपाट आणि इकडे किचन बघू शकता. किचनमध्ये सुद्धा त्यांनी मायक्रोवेव्ह वगैरे गॅस सगळं काय अवेलेबल आहे. प्युरिफायर, चिमणी सगळं काय इकडून सुद्धा बघू शकता. बाहेरून पूलचा व्ह्यू इकडून सुद्धा तुम्ही बघू शकता. तर आता आल्या पहिलं एन्जॉय करायला स्विमिंग पूलमध्ये गेलेलो म्हणून शूट करायला काय भेटले नाही. तर मेन गोष्ट आता फार्म हाऊसची की स्विमिंग पूल, त्याशिवाय तर फार्म हाऊस विला अपूर्णच आहेत. म्हणून आता पूल दाखवतो तुम्हाला की हा बघा फार्म हाऊस इकडे आणि त्याच्याच बाजूला पूल. हा पूलची साईज चेक करा आणि पूर्ण 6 फीट फुल खोल आहे. तर पूल बघू शकता. आणि दुपारी आता लंचमध्ये काय काय मील आहे ते दाखवतो तुम्हाला. मील त्यांच्यानुसार सुद्धा इन्क्लूड असतं आणि तुम्हाला पाहिजे तर तुम्ही चेंज सुद्धा करू शकता. तर आम्ही सांगितलेलं की बिर्याणी पाहिजे दुपारी मीलसाठी. तर आलेले आपल्या जेवण. तर जेवण बघू शकता. चिकन चिली बिरयानी, चिकन बिरयानी ना, वो क्या है पनीर चिली और ये क्या है वेज राइस, वेज बिर्याणी. तर बघू शकता आपण चिकन चिल्ली मागवलंय आणि व्हेजिटेरियन साठी पनीर चिल्ली आणि बिर्याणी मागवली आणि आम्ही सुरुवात केली आहे पहिल्या मीलला. तर बघू शकता सगळी तुटून पडलेत. बाहेरचा एरिया बघा पूर्ण ओपन ग्राउंड. इकडे विला, तिकडे मागे स्विमिंग पूल आणि इकडे सगळे डायनिंग टेबल सोडून बाहेर जेवायला बसलेत. तर चला तर आता लंच वगैरे करूया आणि जाऊया पुन्हा एकदा पूल मध्ये एन्जॉय करायला. चला तर मग. क्या शुभम, कैसा है खाना? क्या साहिल भाई? एक नंबर है भाई. एक नंबर बा. निशांत टांगा परिचय झालाय काय? अरे तेरे को तू एक नंबर जेवण है. मेरा मन नहीं है. कौन कल रात को बोल रहा था ना मेरा मन नहीं है. कल नहीं बोल रहा था. क्लब निमाड़ा के लिए बोला था क्या तूने? बीप 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 बीप. तर फार्म हाऊसची आता मागची बाजू तुम्हाला दाखवतो. तर मागची बाजू चेक करा. तर हे बघा काही अशा प्रकारे मागची बाजू आहे पूर्ण ओपन आणि ग्रीनरी. आता जून स्टार्टिंग आहे, अजून पावसाला सुरुवात झाली नाही. जर पूर्ण पावसाळा असता तर अजून खूप सुंदर दिसलं असतं. पूर्ण इकडे ह्या बाजूला बघू शकता पूर्ण डोंगर वगैरे पूर्ण ओपन एरिया आहे ग्रीनरीसाठी. तर पावसाळ्यात अजून बेस्ट असेल मान्सून. तर आणि इकडेच विलामध्येच वरच्या बाजूला बघू शकता तर ओपन टेरेस सुद्धा इकडे दिलेला आहे. तिकडे जाण्याला इकडून जिना देखील दिलेला आहे. तर आता शुभम, निशांत, गौरव रेस लावतेत. तर बघूया. तर आता रेस चालू होत आहे शुभम, निशांत, गौरव मध्ये. तर बघू शकता निशांत तिकडेच राहिलेला आहे. कमॉन शुभम, कमॉन. शुभम. तर आता निशांत उलटी उडी मारतोय. ये धावत. हा आता अभिरथची वारी. अरे शक्तिमान उडी. तर अभिषेक आता सगळेजण त्या रूम मध्ये पबजी खेळतात आणि अभिषेक आता खास काहीतरी ड्रिंक बनवतोय आपल्यासाठी. तर बघूया नक्की ड्रिंक काय बनवतोय अभिषेक. So we are going to make a one drink for non-alcoholic काय. आता आपण आहे ना काय घेतलं तुम्हाला एक स्प्राईट घ्यायची आणि ही ड्रिंक मला एका माझ्या नॉन अल्कोहोलिक मित्राने शिकवली कशी बनवायची. काय नाही तुम्हाला एक स्प्राईटची गरज आहे पण त्याच्या आधी ग्लास वॉश करून महत्वाची गोष्ट आहे की कसं काय घाण असेल तसं असेल वॉशिंग करून वॉशिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. बस तुम्हाला 3च गोष्टी पाहिजेत स्प्राईट, लिंबू आणि मेक शुअर आपल्याला हा 1 रुपयाला जलजिरा. ठीक आहे. आता मी सध्या एक राहुलला बनवून देतो कारण की जसं तुम्ही त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट ॲड करता ना तो लगेच पियायला लागतो. आणि रेडी ठेवायचं तुम्हाला हा एक हे 2 इन्ग्रेडियंट एकत्र टाकलं. ठीक आहे. तर आपण हा एक काढून घेतला. त्याच्यामध्ये ॲड केलं लिंबू पूर्ण एक. आणि राहुल नाव यू टेक 1
2 3 आणि आता Mix करू काय? मिक्स कर. कसा आहे? 1 डाऊन मारलाय भावानी. एक नंबर आहे की ना. एक नंबर आहे की ना. स्प्राईट तुम्ही पिताय ना तर हे बनवून प्या कधी पण हे बनवून प्या. एक नंबर. बेस्ट, एक नंबर लागते. कधीतरी नक्की तुम्ही असं वेगळं याल तर हे ट्राय करा. आणि सकाळपासून आता फक्त फुल आणि धमाल चालले. आत्ता कुठे परत मोबाईल घ्यायला टाइम भेटलाय. तर आता संध्याकाळचा टाइम झाले तरी 4:30-5 वाजलेत. तरी आता बघू शकता की आता संध्याकाळचा देखील माहोल दाखवतो तुम्हाला. आणि आता बघा सगळे इकडे क्रिकेट खेळतात. ए शुभम स्टंप पडले बघ. ऐका ना, आमचा मित्र परत जेवतो बघा. साहिल बघा एकटा पुन्हा एकदा आता प्लेट घेऊन आलाय आणि जेवायला बसलाय. राहिलेलं सगळं जेवण बासी बासी बिर्याणी जरा जास्तच आवडली त्याला. बिर्याणी खरे. आणि इकडे मस्त पैकी क्रिकेटचा खेळ चालू आहे. अरे चट्टान ने पूरा स्टंप हटा दिया. आणि निशान दाखवतो तुम्हाला. निशान बघा काय करतोय. 1 मिनिट. फक्त एकटाच पूर्ण स्विमिंग पूल मध्ये अर्धा तास झाला सन बात घेतोय. संध्याकाळी मस्त एकटा स्विमिंग पूल मध्ये बसलाय आणि सन बात चालू आहे त्याचा. तर आता टाइम झालाय संध्याकाळचे 6:30 वाजलेत आणि संध्याकाळचा तुम्हाला पूल मधून व्ह्यू दाखवतो. तर व्ह्यू चेक करा. तर पूल बघा, समोरचा व्ह्यू बघा, पूर्ण डोंगर, तिकडे सुंदर असा सनसेट आणि पूर्ण असा पूलचा व्ह्यू. साहिल व्यू कैसा है? एक नंबर. तो हमारे साहिल को ऐसा व्यू बहुत पसंद आया है. पूरा वाइब मैच हो रहा है हमारा जैसा हम सोचे थे. जैसा हम सोचे थे. देखो कैसे पूल में मस्ती चल रही है. अभी रेस देखो हमारा. फुल मजा, फुल मस्ती, मजाक. हाँ व्यू देखो. राहुल हाँ भाऊ. हाँ. तिकडे बघ. माझा भाऊ. खरंच सांगतो कर्जत, लोणावळा, माथेरान विलासाठी तुम्ही स्किप करू शकता. एकदा भिवंडीमध्ये तरे पण ट्राय करा. तुमची फ्रेंड्स, फॅमिली, ग्रुप, कपल सगळ्यांसाठी अवेलेबल आहे. एकदा फक्त हा विला ट्राय करा आणि फक्त बघा, एक्सपिरियन्स घ्या आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्ही सुद्धा एक्सपिरियन्स केल्यानंतर की हा विला तुम्हाला कसा वाटतोय.